सोन्याची किंमत खूप जास्त आहे, पण शेतकऱ्यांसाठी उभं राहिलेलं पीकच त्यांचं सोनं आणि त्याची सुरुवात होते की पेरणीने. अवकाळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्येच्या दिशेने निघाले. कष्टानं पिकवलेले शेत आडवं झालेलं पाहून सोडू नको. हातात शक्ती दे. नव्यानं सुरुवात करून या धरतीतून परत सोनं उगवतील तेव्हा स्वतःला बळीराजा म्हणवतील.